प्लीज आवाज कमी कर. ज्यांनी या हरिभजनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं
अशा त्या महान पंचरत्नाच्या चरणी लिहून त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्व जगताच राजा गणेशाला वंदन करून माझी नामं येता श्री रामाच्या चरणी लिहून किती देवता सरस्वती मातेला वंदन करून आपले आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाच्या मुद्रातून मला आशीर्वाद धन्यवाद. खरंच खूप सुंदर अशा प्रकारचा साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आम्हाला लाभला आहे. ते म्हणजे आदरणीय निखारगे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. खरंच खूप सुंदर अशा प्रकारचा साऊंड सर्व्हिस आहे. मंडळी त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थनेला बसवण्याला सुरुवात करते. ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा शब्दरूप शक्तीने भावरूप भक्तीने शब्दरूप शक्तीने भावरूप भक्तीने जगनीचे मंगळे जीवन पांगरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा चराचरांच्या सर्व शक्तीनो चराचरांच्या सर्व शक्तीनो चराचरांच्या सर्व शक्तीनो हीच अमुची प्रार्थना परत आवाज द्या. या विद्येचे गीत गाऊया या विद्येचे गीत गाऊया या विद्येचे गीत गाऊया या विद्येचे गीत गाऊया वंदूया भजना या विद्येवर निष्ठा ठेवूनी या विद्येवर निष्ठा ठेवूनी उद्योगाची कास धरून
या जीवना साहस शिकवान संयम शिकवान विद्या घेऊन ज्ञान वाढवा त्या ज्ञानाचे मंदिर आहे त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य आहे जीवना नको मनी हान द्वेष कुणाचा अहंकार नको मनी वंदूया गुरुजनांना वंदूया गुरुजनांना वंदूया गणपती help.
बघा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांनाच महाशिवरात्री निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देते. म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो सगळीकडेच अगदी जोरदार सुरू आहे. कुंकेश्वर म्हणा, अगदी सगळीकडे ती जत्रा तर मोठीच, 3-4 दिवस उत्सव सुरू आहे. ती कालपासून सगळीकडे उत्सव जोरात सुरू आहेत आणि त्या निमित्ताने डबल बारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी मेजारीवाडीने या ठिकाणी आम्हाला ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार मानते. म्हणजे खूप अगोदरपासून जवळ महिना झाला की आम्हाला या ठिकाणी बुक करून ठेवलं होतं, जे खास बारीसाठी. आणि खरं तर ही यांची एकजूट आहे, कारण खूप सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याच्यानंतर बरेचसे प्रोग्राम या ठिकाणी झाले. आम्ही इथे अगदी आलो आणि अगदी लहान लहान मुलांचे मस्तपैकी डान्स सुरू होते इथे. खूप छान वाटत. नंतर एक जेवणाची सोय होती, अगदी सगळ्यांनाच जेवणाची सोय होती. खरंच ह्या मेजारीवाडीची ही अशी एकजूट दिसून येते याच्या कार्यक्रमामधून. आणि म्हणूनच ह्या मेजारीवाडीसाठी एवढंच सांगू इच्छिते की बघा, सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय, असे 1000 जन्म मी गेले तरी या मंडळाची साथ कधीच सुटणार नाही, कधीच सुटणार नाही, कधीच सुटणार नाही. जय भवानी, जय भवानी. बघा, सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला सुरुवात करते. या ठिकाणी आमच्या बाजूला हे जे काका बसलेले आहेत, आदरणीय वसंत तावडे, म्हणजे भजनाचे खूप शौकीन आहेत. अगदी आल्यापासून सांगत होते की भजनच जास्त करून व्हायला पाहिजे. तर भजन सर्वप्रथम या ठिकाणी सुरुवात करते, भजनाला सुरुवात करते. कारण भजन म्हणजेच बघा, भक्ती मार्गातून जनमानसांपर्यंत नतमस्तक होणे म्हणजे भजन आहे. आणि तेच जर सोप्या शब्दात सांगायचं झालंच तर भ म्हणजे भजावा, झ म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, याचा अर्थ भजन आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला सुरुवात करते. कारण आजची जोडी बघा, शिरसाट बुवा, त्यांना म्हणजे खरोखर चांगली गोष्ट आहे की अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये जर मनोरंजनाच्या बाबतीत कोणाचा हातखंडा असेल तर ते म्हणजे शिरसाट बुवांसाठी म्हणजे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. ते फुल तयारीत होत. जवळजवळ आमच्या अगोदर अर्धा तास अगोदर इलेत होय की नाही हो, इले तेच जेव पळाले पहिले हे सांगत होते आमका, होय ना. म्हणजे ज्याप्रमाणे जेवले आहे त्याप्रमाणे मनोरंजन 100% होणार. एक वेळ माझ्याकडनं 5 पैसे कमी होईल, पण त्यांच्याकडनं भरभरून होईल, याची हमी मी नक्की देतो. बाकी बुवा ठीक आहे. झोप पूर्ण झालेली वाटत नाही, अजून पण झोपतात पेटीर बसताना. असो, सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला सुरुवात करते. रे मरे सा नि रे सा, रे मरे सा नि रे सा, नि सा रे मा पा, रे मा पा नि, बनी सा, बनी सा, हरी म्हणा, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा, हरी गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी नारायणा.
जटे पूरी वाहे गंगा
मेजारी यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद। त्याचप्रमाणे श्री संतोष वसंत मेजारी यांच्याकडून बहुमोल असे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद। होय ना, मेजारी वाडीतच आहे। तर आदरणीय जगन्नाथ मेजारी यांच्याकडून आमचे तबलावादक आदरणीय प्रथमेश लाड यांना बहुमूल असं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद। आदरणीय अरुण रोगे यांच्याकडून बहुमूल असं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद। रामचंद्र कुळे यांच्याकडून बहुमूल असं 21 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद।